यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी घेऊन आलेले एक खूप महत्त्वाची अपडेट. आता 45 किलो गहू आणि ₹2000 आणि शिवाय 4 मोठे फायदे रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट आहे. तर सर्व शिधापत्रिका धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे की आता स्मार्ट शिधापत्रिका धारकांना यापेक्षा चांगली बातमी मिळू शकत नाही. ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे आणि ते शिधापत्रिकेचा लाभ घेत आहेत त्यांना शिधापत्रिकेवरती 4 मोठे फायदे मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी काय आहे आणि काय बदल करण्यात आलेले आहेत, मोफत रेशन देण्याबाबत काय बोलले आहेत, यावरती एक अपडेट आलेली आहे, ते जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चित त्याला लाईक करा. शिधापत्रिका धारकांना 45 किलो गहू आणि ₹2000 मिळतील. रेशन धारकांसाठी ही बातमी आहे की राजस्थान सरकारने शिधापत्रिका धारकांना मोफत रेशन देणार असून पैसे देण्याची ही चर्चा आहे. कारण सणापूर्वी शिधापत्रिका धारकांना भेटवस्तू देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. रेशन कार्ड आहे त्यामुळे राजस्थान सरकारने आता मोठा बदल केला आहे. कारण तुम्हा सर्वांना माहिती असेलच की राजस्थान सरकारने 12 गॅस सिलेंडर फक्त ₹500 मध्ये संपूर्ण 12 महिन्यांसाठी देण्याचे जाहीर केले आहे. या व्यतिरिक्त ही आनंदाची बातमी आहे, आता हंगाम येत आहे. जर तुम्हाला गव्हाच्या बदल्यामध्ये बाजार देखील दिला जाईल. जर वेगवेगळ्या राज्यांमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. शिधापत्रिका धारकांना फुकटात बाजारपेठ मिळणार असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील धारकांना भरड धान्य शासकीय शिधावाटप डेपोवरती वाटप करण्यात येणार असल्याची सहाय्यक खत पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या कामाचा राज्यात विपर्यास होणार आहे. BPL या कामाचा राज्यामध्ये योग्य रीतीने वाटप होणार आहे. BPL कुटुंबे पुढील 3 महिन्यांसाठी मार्केट या ठिकाणी कायम होणार आहे. त्यांना मार्केटमधील ज्या काही वस्तू आहेत त्याही या ठिकाणी त्यांना मिळू शकतील. आता स्मार्ट शिधापत्रिका धारकांना मोठा धक्का बसणार आहे. कारण लवकरच त्या सर्व धारकांना सरकारकडून चांगली बातमी मिळू शकते आणि येत्या काही दिवसांमध्ये स्मार्ट शिधापत्रिका धारकांना 45 किलो गहू आणि त्या व्यतिरिक्त ₹2000 दिले जातील. जरी हे अधिकृतपणे असे नसले तरी सुद्धा याची घोषणा केलेली आहे. ही शक्यता व्यक्त केलेली जात आहे. कारण येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामुळे सरकार सर्व जनतेला खुशखबर देऊ शकते आणि तुमच्या आगामी काळामध्ये मोफत रेशनही दिले जाईल. हे सर्व अधिकृतपणे होईल अशी सुद्धा या ठिकाणी काय केलेले आहे, आशा व्यक्त केलेली आहे. केंद्र सरकारकडून स्मार्ट शिधापत्रिका धारकांसाठी नुकतीच एक घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये पुढील काही दिवस स्मार्ट शिधापत्रिका धारकांना वेगवेगळ्या नियमानुसार रेशन देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामध्ये बदल झाला आहे का, तर यामध्ये आपण सविस्तर जाणून घेऊयात. रेशन कार्ड धारकांना हे फायदे मिळणार आहेत कारण मीडिया रिपोर्टनुसार सरकार गव्हाच्या बदल्यामध्ये रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी पैसेही देणार असल्याच्या बातम्या येत आहेत. याशिवाय हे पैसे रेशन कार्ड धारकांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत. त्यामुळे दरमहा 2000 ते 5000 रुपयांपर्यंत शिधापत्रिका धारकांना सरकार पैसे देईल. सरकारचे असेही म्हणणे आहे की जर कुटुंबामध्ये नोकरी नसेल आणि वार्षिक उत्पन्न 17,000पेक्षा सुद्धा कमी असेल तर त्यांना नोकरी दिली जाईल आणि त्यांना स्थलांतराच्या आधारे नोकरी दिली जाणार आहे. मात्र अद्याप अधिकृत अशी घोषणा नाही. या सर्व बातम्या यांची अधिकृत घोषणा या ठिकाणी केलेली आहे, पण त्याची अंमलबजावणी ही योग्य वेळेल तेव्हाच केली जाणार आहे. स्मार्ट रेशन कार्ड असण्याचे आणि बनवण्याचे म्हणजे जे काही आहे ते कसं बनवायचं असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर राज्यातील इच्छुक लाभार्थी जे स्मार्ट रेशन कार्डसाठी अर्ज करतात त्यांना प्रथम खत पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल. अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर मुखपृष्ठ आहे ते उघडून त्याच्या मदतीने आपण स्मार्ट रेशन कार्ड बनवून घेऊ शकतो. स्मार्ट रेशन कार्ड बनवून काय होणार आहे तर असा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असणार आहे. तर स्मार्ट रेशन कार्ड हे क्रेडिट कार्डपेक्षा वेगळे असतात. ते क्रेडिट कार्ड प्रमाणे या ठिकाणी बऱ्यापैकी काम करतात. स्मार्ट कार्डच्या मायक्रो प्रोसेसरच्या मेमरी स्टोरेज असतं याचा वापर डेटा साठवण्यासाठी केला जातो. कॅश कार्ड किंवा क्रेडिट कार्ड म्हणून सुद्धा या ठिकाणी ते वापर केला जाऊ शकतो. मोफत रेशन कधीपर्यंत वाढवण्यात आले आहे याविषयी तुम्हाला रेशन कार्ड विभागातही माहिती मिळणार आहे. तर माहितीसाठी आपल्याला सरकार मोफत योजनेची जी काही मुदत आहे ती जून 2024पर्यंत वाढवली जाणार आहे. पण त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत त्यामुळे पुढच्या वर्षी याआधी सरकार रेशन योजनेला मुदतवाढ देणार आहे आणि ही योजना पुढील 6 महिन्यांसाठी वाढवता येऊ शकते. पण असे झाल्यास देशातील गरिबांना 2 जून 2024पर्यंत मोफत धान्य जे काही आहे
आहे ते मिळण्याची सुविधा असेल। शिधापत्रिकाधारकांना पूर्ण रेशन मिळणार आहे का? तर शिधापत्रिकाधारकांना आता पूर्ण रेशन मिळेल, कारण पूर्वी गहू तांदूळ या वजनामध्ये उपलब्ध होते। आता असे होऊ शकत नाही, कारण आता सरकारने रेशन कार्डला योग्य प्रमाणामध्ये रेशन देईल, कारण दुकानाला लावलेली जी काही उपकरणं इलेक्ट्रॉनिक तराजू जोडलेले आहेत, त्यामुळे अन्न पुरवठा अन्न सुरक्षा कायद्याच्या नियमामध्ये सुधारणा करण्यात आली आहे। सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांना कोणत्याही अटीमध्ये अन्य रेशन मिळणार नाही, कारण वाईस डिव्हाइसद्वारे तुमचे जे काही वजन आहे त्या ठिकाणी काय होणार नाही, कमी किंवा जास्तही होणार नाही। त्याआधी गडबड झाली होती, त्यामुळे रास्त भाव दुकाने ही बंद करावी लागली होती। ऑनलाईन आणि इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल किंवा पोस्ट प्रदान केली जाणार आहे, त्यामुळे या डिव्हाइसशी कनेक्ट केलेलं असल्यामुळे कोणतीही चूक या ठिकाणी होणार नाही आणि रेशन डीलरलाही एक जे काही सेल आहे ते करत असताना या ठिकाणी कुठल्याही अडचणी येणार नाहीत। त्यामुळे या ठिकाणी आपण बघू शकतो की ऑनलाईन मोड किंवा ऑफलाईन मोड अशा दोन्ही या मशीनमध्ये काय आहेत सोयी आहेत। त्यामुळे आपल्याला जे काही म्हणजे रेशन जे काही मिळणार आहे ते रेशन या ठिकाणी कशा पद्धतीचं असणार आहे, तर निश्चितपणानं एक योग्य आणि चांगल्या पद्धतीचं रेशन या ठिकाणी मिळू शकणार आहे। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल। धन्यवाद।